तर नमस्कार मित्रांनो, सकाळ सकाळी आता आपण चाललोय बघा. आपल्या एक बुगडीगट्ट्याकडे शेत आहे आणि तिथला आपल्याला पयान आणायचा आहे. मग शुभ्याला 6:30 वाजता फोन लावला आणि लगेच बोलवून घेतलं. शुभ्या एका मिनिटात तयार. लगेच आला आणि इकडं येऊन बघतो तो वातावरण एक नंबर. असं डोंगर भाग आहे सगळा इकडं आणि मध्ये इकडे शेती आहे सगळी. एक नंबर वातावरण होतं तिथं. मग चिंट्या असं पेंट्या टाकून गेलतंय. आबा मागची बाजू भरून गेल त्याने आणि मी पुढची भरून गेलतो आणि शुभ्या आता वर चढायला तयारच होतं या गवतावर आणि पेंट्या टाकायला. त्यानंतर मग असं व्यवस्थितपैकी भरून बिरून वाली बिली आवळून ट्रॅक्टर उभं केलं, जरा पाणी ते पिऊन घेतला आणि पद्धतशीर भरून घेतलं आणि 8च्या आधी आपलं काम झालंय. तिथनं आलो आणि मग इकडे पाणी सोडलं उसाला. आणि जो पुढं पक्षी दिसायला की नाही आपला शेतकऱ्याचा जिगरी मित्र आहे. कारण त्याच्यामुळे आपल्याला पाणी कुठवर पोचलंय की नाही सगळं कळते. पुढे जाऊन बघायची काय गरजच नाही, एवढा आपला जिगरी मित्र आहे, सगळं सांगतोय आपल्याला. तिथनं मग आपण दुपारी सगळं आवरलं आणि आपण चाललोय आता बाळूमामाच्या मंदिरला गडिंग्लजातल्या. कारण आपल्याला भंडारा उत्सव होता त्यामुळं तिकडे जायचं होतं. मग दर्शन त्यांनी व्यवस्थित घेतला. मग गडिंग्लजच्या स्टँडवरला थोडं आपलं काम पण होतं ते केलं. त्यानंतर मग असं वडता वडलो पद्धतशीर म्हणून शुभ्या एक ग्लास लस्सी मारल्यान बघा. आणि तिथनं मग आलो घरला आणि आपल्याला बैलासने आज पलटी नांगर झुपायची होती. मग मी आणि माझा भाऊ चालला होता पलटी नांगर झुपायला. बैल काय सहज पळत नाहीत, मेहनतीशिवाय बैल कुठलीच पळत नाहीत. त्यामुळं रोज अर्धा तास का असना, 15 मिनिटं का असना, बैल ही झुपायला लागतातच आणि आऊत हे मारायला लागतंयच. त्यामुळे दोघं जण असं आऊत मारायला होता. एवढं जड जाते की नाही या मातीत, काय विषयच नाही.